नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. मला एक सांगा मित्रांनो, तुम्ही पण एस-आय-पी बँके थ्रू या तुमच्या एजंट थ्रू एस-आय-पी केलेली आहे का? एस-आय-पीमध्ये इन्व्हेस्टमेंट केली आहे का? जर तसं असेल, तर हा व्हिडिओ नक्की तुमच्यासाठी आहे. कारण ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत, की आपण जर बँकेकडून किंवा एजंटकडून एस-आय-पी आपण करतो, इन्व्हेस्टमेंट वगैरे आपण करतो, तर त्याचा इम्पॅक्ट काय होतो, हे आपण बघणार आहे. ॲक्चुअली एस-आय-पी 2 प्रकारच्या असतात. म्हणजे एक जेव्हा आपण एजंट थ्रू किंवा बँके थ्रू इन्व्हेस्टमेंट करतो त्यांचा कोड वापरून, तर त्याला रेग्युलर एस-आय-पी म्हणलं जातं. आणि दुसऱ्या प्रकारची एस-आय-पी असते डायरेक्ट एस-आय-पी, ज्यात आपण स्वतःहून आपल्याकडून डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट करतो. तर आता ह्या दोन्हीमध्ये फरक काय आहे? सगळ्यात महत्त्वाचा फरक जो आपल्याला आत्तापर्यंत कोण सांगत नाही, जर आपण बँके थ्रू किंवा आपण एजंट थ्रू एस-आय-पी करतो, इन्व्हेस्टमेंट करतो, तर त्याच्यावर एक ॲडिशनल एक्सपेन्स रेशो लागला जातो. मी आता तुम्हाला एक चार्ट दाखवणार आहे, जेणेकरून तुम्हाला इथे कळेल, की रेग्युलर एस-आय-पीमध्ये इन्व्हेस्टमेंट केली आणि डायरेक्ट एस-आय-पीमध्ये इन्व्हेस्टमेंट केली, तर किती फरक पडतो आपल्या ओव्हरऑल फंड व्हॅल्यूवर. जर सपोज फॉर एन एक्झाम्पल आपला पोर्टफोलिओ खूप मोठा असेल, लाइक 5,00,000, 10,00,000, 15,00,000, 20,00,000, 25,00,000 रुपयेपर्यंतचा किंवा त्याच्यापुढे सुद्धा. तर हे एक्सपेन्स रेशो म्युच्युअल फंडमध्ये खूप, खूप, खूप इम्पोर्टंट असतात. आपले अननेसेसरी पैसे खूप डिडक्ट होतात. कारण इन्व्हेस्टमेंट करताना आपण एक लाँग टर्म गोल डोक्यात ठेवून जात असतो, की बाबा मला हे जे पैसे मी जे इन्व्हेस्टमेंट करतोय एस-आय-पीमध्ये, ते मला पैसे आजपासून 15-20 वर्षानंतर लागणार आहेत. आणि या 15-20 वर्षात सिन्स मी रेग्युलर एस-आय-पीमध्ये इन्व्हेस्टमेंट केली आहे, तर त्याचा एक्सपेन्स रेशो जास्त असल्यामुळे डायरेक्ट एस-आय-पीपेक्षा मला ह्यामध्ये साधारण 1 ते 2% रिटर्न खूप कमी मिळतात. आणि लक्षात ठेवा मित्रांनो, जेव्हा आपला कॉर्पस खूप मोठा बिल्ड होतो आणि लाँग टर्ममध्ये जेव्हा 2% चा सुद्धा फरक पडतो, तो खूप मोठा इम्पॅक्ट असतो. मी तुमच्यासाठी 2 कंपॅरिझन घेऊन आलोय. फॉर एन एक्झाम्पल मी फक्त घेतलंय एच-डी-एफ-सी मिडकॅप अपॉर्च्युनिटी फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट मी तुमच्यासाठी एक घेऊन आलोय. एक आहे ज्यामध्ये मी रेग्युलर एस-आय-पी करतो ग्रोथमध्ये, ठीक आहे. आणि दुसरीकडे मी डायरेक्टमध्ये एस-आय-पी करतो. जर मी एच-डी-एफ-सी मिडकॅप अपॉर्च्युनिटी रेग्युलर फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करतोय, तर ॲज ऑन डेट म्हणजे आजचा या महिन्याचा एक्सपेन्स रेशो एच-डी-एफ-सी मिडकॅप अपॉर्च्युनिटी रेग्युलर ग्रोथचा 1.3% आहे. ठीक आहे. तेच जर मी एस-आय-पी डायरेक्ट फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करतोय, एच-डी-एफ-सी मिडकॅप डायरेक्ट फंडमध्ये, तर त्याचा एक्सपेन्स रेशो आहे 0.70%. तर जवळ-जवळ आपले 0.60 जो एक्सपेन्स रेशो जास्त होतो 0.60% मध्ये, तो आपल्या ओव्हरऑल पोर्टफोलिओमध्ये वाचला जातो, जर आपण डायरेक्टमध्ये स्विचमध्ये इन्व्हेस्टमेंट केली तर.